नमस्कार मंडळी. मी गणेश जोशी. आपण पुन्हा एकदा भेटत आहोत आमच्या युट्यूब चॅनल आम्ही बिघडलो मध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांना भेटलो आहोत. त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची माहिती आपण घेतलेली आहे. तसंच या भागामध्ये आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आज. त्यांचं नाव आहे हेमंत मोने. नमस्कार सर. नमस्कार. हेमंत मोने सर हे खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर विनोबांच्या गीता या विषयावर गीता प्रवचने या विषयावर देखील त्यांचा खूप अभ्यास आहे आणि त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. तर त्याच बाबतीमध्ये त्याच संदर्भाने आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांचा नक्की खगोलशास्त्राशी आणि विनोबा भावे यांच्या गीता प्रवचन यांच्यावरचा जो अभ्यास आहे तो कसा आहे आणि नवीन पिढीला अजून ते कशा स्वरूपाचं मार्गदर्शन त्यातून करतायत ते आपण त्यांच्याकडनंच आता जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी आपल्याला एक पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपण माजी शिक्षक आहात. हो. तर माजी शिक्षक आहात, गणित हा विषय तुम्ही शिकवत होता शाळेमध्ये. मग खगोलशास्त्राची ओढ आपल्याला कशी काय लागली? मुळात कसं आहे की गणित हा एक शिस्तबद्ध असा विषय आहे आणि मी स्वतः ग्रॅज्युएट होईपर्यंत मला चंद्रसूर्याखेरीज काहीही माहित नव्हतं आकाशातलं. बर. परंतु पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं नाव तर सर्वांना माहितीच आहे. त्यांचं नक्षत्रलोक नावाचं एक पुस्तक आहे. अच्छा. म्हणजे असं की 52 साली 1952 मध्ये त्यांनी केसरीमध्ये नक्षत्रलोक अशी लेखमाला लिहिली नक्षत्रांवर किंवा एकंदर याच्यावर आणि त्याचं पुढे पुस्तक झालं. तर एखादं शास्त्र किंवा विज्ञान हे साहित्यिक भाषेत कसं सांगावं याचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि महादेव शास्त्री जोशींचा अभ्यासातला गाडा आहे. तर ते पुस्तक माझ्या वाचनात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे बघा, ही साधारण मी आपल्याला जी गोष्ट सांगतोय ही 71-72 सालच्या सुमाराची आहे. अच्छा. तसा मी एका संस्थेने केलेला एक कार्यक्रम आकाश दर्शनाचा प्रत्यक्ष रात्रीचा तो पाहिला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे हे शिस्तबद्ध आहे सगळं. म्हणजे असं कुठलंही असं रॅन्डम काही नाही त्याच्यामध्ये. त्या असं त्यावेळेला माघा नक्षत्र माघ महिन्यात संध्याकाळी उगवणार म्हणजे उगवणार वगैरे असं. तर त्यामुळे मग मला म्हटलं की चला मग आपल्याला हा विषय चांगला आहे म्हणजे. आणि ह्या विषयाला सुरुवातीला इन्स्ट्रुमेंट कुठलंही लागत नाही. अच्छा. हे विशेष आहे. हे लोकांची समजूत अशी आहे की ऍस्ट्रॉनॉमी करायचं म्हणजे पहिल्यांदा काहीतरी बायनॉक्युलर दुर्बीण असे असल्याशिवाय आपल्याला करताच येणार असं नाही आहे अजिबात. तर अशी ती मला त्याच्याकडे मी वळलो त्या विषयाकडे. अच्छा. म्हणजे लोकांची अशी एक समजूत आहे की त्याच्यासाठी दुर्बीण लागतेच, मग दुर्बीण घेऊनच आपल्याला आकाश दर्शन करता येतं अशी एक समजूत आहे म्हणू शकतो. बरोबर. मग तुम्ही जे सुरुवात केली तर ही सुरुवात नक्की कशी झाली आणि कुठे झाली? आता ही सुरुवात ते तुम्हाला आता 2 गोष्टी मी सांगितल्या. त्याच्यानंतर काय होतं, त्या सुमाराला नवशक्ती पेपरमध्ये म्हणजे मुंबईहून निघणार जी एडिशन नवशक्तीची, त्या नवशक्तीमध्ये आकाश दर्शन असे लेखमाला यायची दर सोमवारी. बर. कृष्णाजी विठ्ठल सोमण हे पंचांगकर्ते वगैरे त्यांनी ते सदर सुरू केलं. योगायोगाने काय झालं, ह्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याच्याबरोबरच ते आकाश दर्शन पण मी वाचत असे आणि मग मला त्यातनं असं कुतूहल निर्माण झालं की त्या लेखामध्ये असं असेल की आज चंद्र आणि गुरु, चंद्राजवळ गुरु दिसेल वगैरे वगैरे. तर मी त्यांची एकदा भेट घेतली आणि त्यांना म्हटलं हा डेटा कुठे मिळतो तुम्हाला? मग त्यांनी मला एक पुस्तक सांगितलं की आपल्या भारत सरकारतर्फे म्हणजे मेटिओरॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्यांच्यातर्फे कलकत्त्याहून एक संस्था आहे पोझिशनल ऍस्ट्रॉनॉमी सेंटर. ते असं सगळा पंचांगाचा डेटा काढतात म्हणजे ग्रहांचा वगैरे वगैरे सगळा डेटा त्यात असतो आणि ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. तर मग ते कळलं आणि तुम्हाला त्यातला योगायोग असं सांगतो काय. आता योग कसा असतो बघा किंवा काय ईश्वरी म्हणू आपण रचना कशी असते ते मी 2-4 महिने त्यांचे लेख वाचत होतो. त्यांची भेट घेतली 72च्या मे महिन्यामध्ये आणि असं झालं की 2 जुलै 1972 सोमवार ते सोमवारी यायचे लेख.
तर त्यांचं निधन झालं. बर. हा, म्हणजे मी त्यांना एकदाच भेटलो फक्त मे महिन्यामध्ये त्या. आणि मग मी हे आता सगळी बॅकग्राऊंड होती माझी पार्श्वभूमी. तर मग मी काय केलं की मी एक लेख लिहिला. ते जसं लिहित असत त्या पद्धतीने मला सवय झालीच होती वाचनाची, काय लिहायचं काय नाही अशी. आणि तो दिला पाठवून नवशक्तीकडे. बर. हा, म्हटलं बाबा मी आता तुम्ही ह्याला कोण लेखक शोधणार आहात, तुमच्या समोर कोण आहे मला माहित नाही, पण मी हा प्रयत्न केलेला आहे बघा. आणि योगायोग तुम्हाला म्हणजे कसं सांगतो की 2 तारखेच्या सोमवारी ते गेले, 9 तारखेच्या सोमवारी माझा लेख आला. म्हणजे खंड न पडता आणि पुढे 81 आठवडे मी लिहिला तो लेख. बापरे. म्हणजे ते सदर चालवलं, ते सदर पुढे चालवलं. हा, स्तंभ 74च्या जानेवारी पर्यंत असं. म्हणजे त्यामुळे मला ती लिहिण्याची संधी पण मिळाली, यांचा अभ्यास पण करता आला. नक्षत्रलोक पुस्तकाचा, नक्षत्रलोक पुस्तक म्हणजे तुम्हाला सांगू का, त्यांनी कृत्तिकावर इतकं सुंदर लिहिलेलं आहे ना, म्हणजे की मी नवा पूल आहे ना, त्या नवा पुलाच्या अर्धगोल भागात मी उभा आहे, अलिप्तपणे उभा आहे. हा, नंतर आपल्या 12ही डोळ्यांनी जगाला दिपवून सूर्य अस्ताला गेलेला आहे. हा, नंतर पूर्वेकडे मुठेच्या पात्रावर पूर्व म्हणजे तम म्हणजे अंधार आणि प्रकाश असं एक झिरझिरीत आवरण पसरलेलं आहे. रात्र अभिसारिकेची वाट पाहते ना अभिसारिका, तर न पाऊल वाजता त्या अभिसारिकेप्रमाणे हळूहळू पुढे सरकते आहे. मी उभा आहे तो कृतिकांच्या दर्शनासाठी. असं असं खूप छान वर्णन आहे. पूर्वेकडे तेव्हा एवढा चंद्र उगवलाय, तो सुवर्ण कलशात बुचकळून काढलेल्या सुवर्ण कलशासारखा दिसतो आहे. अजून त्याच्या चंद्रिकेला लावण्य आहे वगैरे. एवढी छान अलंकारिक भाषा, अलंकारिक छान सुंदर भाषा आहे. त्याचा आमच्या प्रयोगात मी आता तुम्हाला पुढे येईल आपल्या ह्याच्यामध्ये सूर नभांगणाचे असे जे आम्ही कार्यक्रम करतो, त्याच्यामध्ये मी ह्या पुस्तकाचा आणि ह्या सगळ्याचा वर्णनाचा उल्लेख करतो. असं. वा. आता बोलता बोलता तुम्ही म्हणजे बरंच काही आता सांगितलं की खगोलशास्त्राची सुरुवात तुम्ही कशी केलीत आणि त्याची गोडी कशी निर्माण झाली आणि वाढत गेली पुढे. आणि त्यात तुम्हाला लिखाणाची देखील एक संधी मिळाली आणि त्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं केलं. आणि ती लेखमाला जी खंडित होणार होती दुर्दैवाने, पण ती खंडित न होता तुमच्या लेखांमुळे ती अखंडपणे पुढे चालू राहिली. तर मला थोडस मागे जाऊन असं विचारायला आवडेल खरं की लहानपणापासून तुम्हाला याच्या लिखाणासंदर्भात असं काही काम केलं होतं आधी, किंवा गोडी होती का? नाही, लिखाणासंदर्भात काही काम करण्याचं संधीच नाही मिळाली किंवा तसं काही मुद्दाम प्रयत्न काहीही केला नाही. हे लिखाण असं इथूनच सुरू झालं. आणि मग खगोलशास्त्राची जी ओढ लागली किंवा गोडी लागली, तर आधी लहानपणी किंवा शाळेत असताना म्हणा किंवा महाविद्यालयात असताना म्हणा, कुठे कधी छोटस काही कुठला एखादा प्रोग्राम केला होता किंवा नाही? असं काहीच नाही, ऍब्सोल्युटली काही नाही. म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी संबंधी काही नाही. आता तसं शालेय नाटकं किंवा त्या नाट्य स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये भाग घेणं वगैरे हा भाग होता. पण खगोलासंबंधी किंवा आकाशाच्या निरीक्षणासंबंधी असं कुठेही आता मी सांगितलं त्या 72 सालच्या सुमारापासच्या आधी काहीही नव्हतं. आणि तिथून अचानकपणे तिथून मग मला म्हणजे ऍक्टिव्ह झालो मी त्या संबंधात. तुम्हाला ती गोडी जी आहे गोडी लागली. आणि मग आता मी शिक्षक असल्यामुळे म्हणजे एक ही चांगली गोष्ट आहे की वडिलांकडनं मला तो वारसा मिळालेला आहे. म्हणजे मी काय म्हणाल, गीतेच्या भाषेत म्हणायचं ना, तर अध्ययन आणि अध्यापन हा माझा स्वधर्म आहे. त्यामुळे आपण शिकायचं, दुसऱ्यांना सांगायचं, असं असल्यामुळे मग मी काय केलं की हे याचे मला वर्ग घ्यायचे होते. जसे ज्योतिषाचे वर्ग असतात ना, ते जागोजागी असतात, फलज्योतिष, पत्रिका, कुंडली. पण ऍस्ट्रॉनॉमीचे वर्ग कोणी त्या काळामध्ये घेतलेले माझ्या तरी माहितीत नव्हते की बाबा खगोलासाठी वर्ग कोणी घेतले, असं नाही. मग मी आता लोकविज्ञान संघटना म्हणून आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे तेव्हा ऍक्टिव्ह होती खूप. 80 सालची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला ही. तर त्यांना मी विनंती केली की मला असं वर्ग घ्यायचा आहे, हा प्रशिक्षण म्हणू आपण थोडस आकाश दर्शनाचं, निरीक्षणाचं, तर तुमच्या बॅनर खाली आपण करू. हा, मग त्याने 80 साली असे वर्ग घेतले. आणि मग काय झालं की मला अशी संधी मिळत गेली. म्हणजे औरंगाबाद, सोलापूर, डोंबिवली, कल्याण इथे माझे 5-6 वर्ग झाले असे आठवडाभराचे. हा, मीच शिकवायचो. आणि मग त्यातनं जी माणसं तयार झाली, तर त्याच्यातनं मला असं लक्षात आलं की ह्या माणसांचे आता
हे ज्ञान कंटिन्यू राहिलं पाहिजे, त्यांची गोडी राहिली पाहिजे, पण प्रसार व्हायला हवं, त्यांचं टिकायला हवं, त्यांचंही टिकायला हवं. नाही तर मग शिकलो आता काही माहित नाही असं नको व्हायला. म्हणून मग मी काय केलं, नभांगण पत्रिका नावाचं एक द्वैमासिक सुरू केलं 82 सालच्या जुलैमध्ये. बर. आणि ते मी 31 वर्ष चालवलं. बापरे. 2013 पर्यंत. एवढं प्रदीर्घ कालावधी. 2 महिन्यांनी नभांगण पत्रिका निघायची. पहिल्यांदा तर आमचे स्नेही होते, म्हणजे वरिष्ठ ज्येष्ठ होते, जोगदंड म्हणून, त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं. तर ते हस्ताक्षरात लिहायचं ते, आणि मग त्याचे आम्ही झेरॉक्स ऑफसेट करून ते वाटायचो लोकांना. नंतर मग आता मग डीटीपी ते नंतर गेले, मग डीटीपी करून ते चालवलं आम्ही. पण मग 13 सालपर्यंत मी ते चालवलं. अच्छा. म्हणजे 32 वर्ष. नभांगण पत्रिका 2 महिन्यांनी. द्वैमासिकच होतं ते. द्वैमासिक. वा. म्हणजे हाही एक उपक्रम तुम्ही राबवलात, आणि तो अखंड 30-31 वर्ष तुम्ही सलग राबवलात तसा. म्हणजे मी हे करतोच आहे तेव्हापासून, प्रसार प्रचार याचा. आणि तुम्ही मगाशी विचारलात तो प्रश्न असा की लोकांची जी ही समजूत आहे ना, की दुर्बीण ही त्याला अगदी पहिल्यांदा आवश्यक आहे. बऱ्याच पालकांचे पण आम्हाला असे फोन येतात की अहो आमच्या मुलाला खूप इंटरेस्ट आहे, तर दुर्बीण कुठली घ्यावी. तर खरं कसं आहे, दुर्बीण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आधी तुम्हाला आकाशाचं, कारण दुर्बिणीचं महत्वाचं काम काय, की दुर्बीण जी गोष्ट डोळ्यानं दिसत नाही ती दाखवते. हो. मग आता अशा अनेक गोष्टी, अनंत गोष्टी आहेत आकाशात. डोळ्याने दिसणारे तर चांगलं निरभ्र आकाश असेल, अंधार असेल, म्हणजे पोल्युशन नाही, लाईट पोल्युशन, तर आपल्याला नुसत्या डोळ्यांनी 2-1 हजार तारे दिसतात एका वेळेला. नुसत्या डोळ्याने दिसतात. म्हणजे तुम्ही कोणीही पाहू शकतो चांगला दृष्टीवाला. इतके तारे आहेत म्हणजे दिसण्याचे. आणि न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे नेब्युलाज, म्हणजे म्हणतो ना आपण ते अभ्रिका वगैरे असं, किंवा आकाशगंगा दुसऱ्या, तर ते दुर्बिणीतनं बघता येतं. त्याला पण मजा येते. पण कसं आहे की हे पहा, तुम्हाला आता एक समजा व्याधाचा तारा आहे, तर त्या व्याधाच्या ताऱ्याखाली दक्षिणेला एक क्लस्टर आहे, म्हणजे तारकागुच्छ आहे. तर तो तारकागुच्छ डोळ्यांना नाही दिसत. मग तो तुम्हाला पाहायचा तर दुर्बीण पाहिजे. पण मग आता ती लावायची कुठे, म्हणजे त्याच्यासाठी व्याध कळला पाहिजे ना. म्हणजे हे लोकेशन देण्यासारखं आहे. दिशेला कळलं पाहिजे, म्हणजे कुठल्या ताऱ्यावर लावलं की कुठे त्याच्यापासून दक्षिणेला उत्तरेला किती, म्हणजे लोकेशन आजच्या भाषेत म्हणायचं. ते लोकेशन आपल्याला तारे देतात की तुला हे पाहायचंय का, मग इथून असं असं. तर त्यामुळे ते आकाश नेकेड आयनी जे आहे, नुसत्या डोळ्यांनी दिसणारं आकाश, ते परिचित पाहिजे. त्याचा पहिल्यांदा परिचय करून घेतला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला नुसत्या डोळ्यांनी बघून ओळख तरी करून घेतली पाहिजे. तोंड ओळख ताऱ्यांची, नक्षत्रांची. आणि असे नुसत्या डोळ्यांनी दिसणारे भरपूर तारे आहेत. 20 तारे तर ब्राईट आहेत, एकदम ठळक तारे आहेत, अगदी व्यवस्थित दिसू शकतात असं. मग त्यांचा परिचय जर आपण प्रथम करून घेतला की एक तर गोडीही लागते, त्यातली शिस्त पण कळते आपल्याला, आणि मग अनेक गोष्टी त्याला अनुषंगाने कळतात. त्याच्यातल्या गोष्टी, किंवा ते कसं मिळालं, नावं त्याला कशी दिली, कोणतं आकाश केव्हा दिसतं, हे होतं. आणि मग दुर्बिणीचा उपयोग आहे. अच्छा. म्हणजे सुरुवात जर तुम्हाला करायची तर तुम्ही नुसत्या डोळ्यांनी निरीक्षण करा, आणि त्याच्यातनं जे तारे किंवा जे काही आकाशात दिसतायत, ऑब्जेक्ट जे काही दिसतायत ते तुम्ही पहा, आणि मग त्याची हळूहळू माहिती करून घ्या. असं आपण स्टेप बाय स्टेप म्हटलं तर त्याच्यात एक एक पाऊल पुढे जाऊ शकतो. बरोबर. आणि त्यातनं जिज्ञासा निर्माण होते. म्हणजे हे जाणून घेऊया, ते जाणून घेऊया. मग आता ते क्लस्टर आहे, मग असे किती ऑब्जेक्ट दिसतात, अजून कुठे दिसतात, त्याची यादी कुठे मिळेल, म्हणजे ते असं वाढत जातं. मग ते जिज्ञासा, कुतूहल हे तेव्हा वाढतं असं. अर्थात. नक्कीच. खूप खूप छान माहिती दिली तुम्ही आता खरं तर याबद्दल सुद्धा. तुम्ही आता उल्लेख केलात की दुर्बिणी विना सुद्धा आपण आकाश पाहू शकतो, आणि खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की म्हणजे किती असंख्य तारे, 2000 पेक्षा जास्त तारे नुसत्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता. तर मग याच्यासाठी, म्हणजे लोकांमध्ये याची गोडी निर्माण होण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याची एक उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही कशा प्रकारचं प्रयोग म्हणा किंवा काही प्रोग्राम्स काही आयोजित केले, तर मग त्याबद्दल काही माहिती सांगाल का? हो ना. कसं आहे, आम्ही त्याच्या पूर्वी एक घटना तुम्हाला सांगतो. ती अशी की
हे बघा, संमेलन होतात वेगवेगळी. म्हणजे कवी संमेलन होतं, साहित्य संमेलन असतं, पक्षी मित्रांचं संमेलन होतं. पण हौसेने ह्या भागाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं संमेलन, ज्याला इंग्रजीमध्ये अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे हौशी खगोल अभ्यासक म्हणतात, त्यांचं एकत्रीकरण कुठे झालं नव्हतं. तर आम्ही काय केलं, कल्याणमध्ये 9 नोव्हेंबर 1986 या दिवशी भारतातलं पहिलं संमेलन झालं. बरं, म्हणजे भारतामधलं पहिलं भारतामधलं असं कोणी घेतलं नव्हतं तोपर्यंत. बरं. तर ते 1 दिवसाचं घेतलं कल्याण शहरामध्ये. आणि आता ते संमेलन जर घेतलं, आता आकाश मित्र मंडळ कसं स्थापन झालं ते सांगतो तुम्हाला. हे संमेलन घ्यायचं आमच्या 1-2 लक्षात आलं की आपण करूया हा प्रयत्न असा. पण मग आता व्यक्तिगत नाव देता येत नाही ना, की हेमंत मोनेनी संमेलन भरवले असं होत नाही ना. त्याला जो मागे पार्श्वभूमी ही संस्थेची लागते, संस्था हवी. मग आम्ही आकाश मित्र असं स्थापन केलं. बरं. त्या निमित्ताने म्हणजे त्या कल्पनेतून आकाश मित्र मंडळ ही संस्था स्थापन झाली आणि त्यांच्यातर्फे मग आकाश घेतलं. आणि त्या ह्याला 125 लोक आलेली होती महाराष्ट्रातनं. 1 दिवसाचंच होतं, कारण अनुभव नव्हता ना. पहिलं संमेलन होतं, तर किती लोक येतील, कसं करावं, काय किती यशस्वी, म्हणजे आयोजन कसं करावं, लोक येतील की नाही, किंवा काय कार्यक्रम ठेवावे दिवसभराचे वगैरे असं. पण ते अतिशय यशस्वी झालं. स्वतः नारळीकर सरांची मुलाखत झाली त्या दिवशी. आणि मग नंतर ही प्रथा सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. आता ती अशी कंटिन्युअस नाहीये, थोडी खंडित आहे, पण आहे. आणि मग राष्ट्रीय स्तरावर पण संमेलनं झाली. म्हणजे 91 साली नारळीकर सरांनी आयुकामध्ये पहिलं राष्ट्रीय स्तरावरचं संमेलन घेतलं. हो का? हा. मग अनेक ठिकाणी अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता, भुवनेश्वर वगैरे अशा ठिकाणी मग राष्ट्रीय संमेलनं व्हायला लागली. अशी झालीत संमेलन. म्हणजे अशी राष्ट्रीय स्तरावर ही संमेलनं आयोजित झाली. राज्यस्तरावर झाली. आत्ताच राज्यस्तरावरती चिंचवडला संमेलन झालं 13वं महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र राज्याचं 13वं. राजकीय संबंध काही नाही त्याचा. असेच हौशे ज्या संस्था आहेत ते एकत्र येऊन करतात. मध्ये औरंगाबादला झालं. नंतर इथे पुण्यात पण फर्ग्युसन कॉलेजला मयुरेश प्रभुण्यांनी घेतलं होतं. अच्छा. हा. तर अशी संमेलनं, म्हणजे या ज्या हौशी जे आकाश निरीक्षण करणारे मंडळी आहेत, बरोबर, त्यांच्या ज्या संस्था आहेत, या संस्था आयोजित करतात. आणि मग ते एकत्र येऊन तसं ते कार्यशाळा घेणं वगैरे. म्हणजे ही आता एक प्रथा सुरू झाली. म्हणजे त्यानिमित्ताने इतर लोकांना ही माहिती कळते आणि हे प्रसारित पण होते. हे जे त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे हे प्रसारित व्हायला त्यामुळे नक्कीच मदत होत असेल. अच्छा. तर मग हे झालं तर की तुम्ही ती संस्था कशी स्थापन केली, त्याची पण रंजक कथा आता लक्षात आली. बरोबर. आणि मग ती संस्था स्थापन झाली आणि मग पुढे त्याचं काम चालू ठेवणं, कारण तुम्ही शिक्षक म्हणून त्यावेळेस काम करत होतात. बरोबर. तर मग नोकरी सांभाळून ते काम कसं काय तुम्ही हे केलं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाची मदत आणि कशी कशी झाली त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट अशी की हौस असली ना तर सवड मिळते, आवड असली तर सवड मिळते. बरं, दुसरी गोष्ट काय आहे, माझी नोकरी स्थानिक होती. म्हणजे लोकलचा प्रवास वगैरे असं काही नाही. गावातल्या गावात मी राहायचो आणि तिथेच शाळा होती. आणि मग उरलेला शाळेचा वेळ एकदा संपला की मग यालाच वाहून घ्यायचं आपल्या ह्या अभ्यासाला. अशा प्रकारे मग मी काय केलं, ते तुम्हाला वर्ग सांगितले ना, त्या वर्गातनं मला साथीदार मिळाले. म्हणजे ह्या अभ्यासक मिळाले. साथीदार म्हणजे अभ्यासक, की बाबा त्यांना छंद, गोडी लागली. आता तुम्हाला सांगू का, या आकाश मित्राचे जे वर्ग, आम्ही आकाश मित्र संस्थेचे म्हणजे जे कोणी आहेत लोक, ते फार असे नाही आहेत खूप संख्येने. दर रविवारी आम्ही कल्याणमध्ये भेटतो. आणि मग ही अशी यातनं जी माणसं तयार झाली, त्यातले आता आमचे बरेच विद्यार्थी, 5-7 विद्यार्थी असे आहेत की ते खूप पुढे गेलेले आहेत. म्हणजे कोणी परदेशी गेलेले आहेत याच्यामध्ये, या ॲस्ट्रॉनॉमीचा पुढचा अभ्यास म्हणा, PhD करणं वगैरे वगैरे. असे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी मध्ये एक आमचा विद्यार्थी आहे गेलेला. तर असे 5-7 विद्यार्थी आहेत ना, गोडी त्यांना तिथून लागली. म्हणजे आता ते त्यांचं यश आहे, पण गोडी लागणं, सुरुवातीला ती गोडी लागणं हे महत्वाचं असतं. तर ते तिथून लागलं आणि आज तगायत आम्ही ते चालवतो. जरी संख्या खूप अशी नसली तरी दर रविवारी जमणं, वर्ग दरवर्षी घेणं, असे
ते चालू आहे आमचं काम. अच्छा, म्हणजे त्या संस्थेचं जे आकाश मित्र या संस्थेचं काम अजूनही चालू आहे? चालू आहे. आमच्याकडे खूप पुस्तकांचं कलेक्शन आहे. नंतर आम्ही काय केलं, म्हणजे कलेक्शन मधला एक वेगळेपणा तुम्हाला सांगतो. पुस्तकं तर आहेतच, पण सायंटिफिक अमेरिकन नावाचं मासिक आहे. तर ते सगळ्या सायन्सवर असतं, म्हणजे त्याच्यात ॲस्ट्रॉनॉमी पण असते. तर आमच्या काही मित्रांनी, म्हणजे ते विद्यार्थीच आहेत आमचे तसे, तर त्यांनी काय केलं की सायंटिफिक अमेरिकन मधल्या 50 वर्षाचे 1950 ते 2000 बरं, ह्या 50 वर्षात त्यातल्या अंकांमध्ये जे खगोलावर लेख आले त्याच्या आम्ही झेरॉक्स करून त्याचे व्हॉल्यूम केलेले आहेत. अच्छा, अशी आमच्याकडे 550 आर्टिकल आहेत. बापरे, सायंटिफिक अमेरिकन मध्ये आलेली ॲस्ट्रॉनॉमीची आर्टिकल 550 त्याचं कलेक्शन करून ठेवलं. वाईन व्हॉल्यूम आहेत असे निरनिराळ्या त्या संबंधात. म्हणजे हे त्यांना जी ॲस्ट्रॉनॉमीची जी गोडी लागली त्याच्यातून ते प्रेरणा घेऊन म्हणा त्यांनी ते हे आमच्या सगळं सहकार्याने केलेलं. मी एकटा कारणीभूत नाहीये त्याला. आमचे जे काही सहकारी आहेत जोडलेले त्या ह्याच्यामुळे, बरोबर, त्यांच्यामुळे ते सगळं, जे काही लोक त्याच्यामध्ये जोडले गेले, आणि विशेषतः विद्यार्थी, तुम्ही म्हणता तसं की महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी हे जोडले गेले या वर्गाच्या निमित्ताने वगैरे. ज्यांना त्याची गोडी लागली जोडले गेले, ते पुढे गेले त्या करत. असं सुरुवात फक्त म्हणजे त्यांना एक असं म्हणतो ना आपण की एक सुरुवात करून द्यावी लागते, स्टार्ट कुठेतरी. मग ते त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी केलं. असं ते झालंय. तर आता आपण जे बोलत होतो की त्यांनी ते कलेक्शन केलं, ज्या सायंटिफिक अमेरिका या मासिकामधले लेख काही त्यांनी कलेक्ट केले या विषया संदर्भातले. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही देखील काही पुस्तकं याच्यावरती या विषयावरती लिहिलेली आहेत, तर त्या पुस्तकांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? ते पहिल्यांदा माझं एक पुस्तक 90 साली प्रसिद्ध झालं, नुसत्या डोळ्यांनी आकाशदर्शनात. म्हणजे मराठी विज्ञान परिषदेने त्यांना कोणी आपटे बंधूंचं काहीतरी सहकार्य आहे, तर ते दरवर्षी काहीतरी व्याख्यानं घ्यायचे. आता चालू आहेत की नाही मला माहित नाही, पण त्यांची अशी व्याख्यान मला 1 वर्ष होती, म्हणजे वर्षांनी घ्यायचं. आणि त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही या विषयावर व्याख्यान द्या. अच्छा, विद्यार्थी गृहामध्ये. 90 सालची गोष्ट आहे. तर ते मग ते काय सांगायचे वक्त्याला की, म्हणजे निरनिराळ्या व्याख्यानं करायची. असं ॲस्ट्रॉनॉमी असं नाही, वेगवेगळे, भूगोल असेल काही असेल. तर त्याच्यात एक मला संधी मिळाली त्यांच्या ह्याच्यावरून. तर मग ते असं वक्त्याला सांगायचे की छोटी पुस्तिका काढा, तुमचं जे व्याख्यान तुम्ही देणार आहात त्याच्यावर एक सिनॉप्सिस ज्याला आपण म्हणतो तशासारखं. तर मी नुसत्या डोळ्यांनी आकाशदर्शन असं पुस्तकाचं नाव. आणि हे आत्ता जी आपण चर्चा केली की काय दिसतं, कुठे दिसतं, कसं पाहायचं वगैरे, असं प्राथमिक पण अतिशय उपयुक्त अशी ती पुस्तिका प्रथम निघाली. नंतर मग काय झालं, एक 80 पासूनच जे दशक आहे ना, 80 ते 2000 किंवा त्यानंतर सकाळ, ह्याच्यामध्ये जरा ॲस्ट्रॉनॉमीला प्रोत्साहन मिळण्यासारख्या घटना घडल्या. म्हणजे 80 साली मोठं सूर्यग्रहण भारतातनं झालं फेब्रुवारी महिन्यामध्ये, खग्रास. तर त्यानिमित्ताने व्याख्यानं दिली मी. म्हणजे ह्या घटनेने लोक ॲस्ट्रॉनॉमीकडे वळले की अरे आता मग ग्रहण आलं, मग ते आपण पाहूया. मग त्याच्यावर लेखन आलं, प्रसार माध्यमातनं त्याचा प्रसार झाला. त्याच काळामध्ये ना हॅलेचा धूमकेतू आला 86 साली. मग त्याच्यानंतर हेलबॉक वगैरे असे धूमकेतू पण आले, ते 2-3 त्याच काळामध्ये. म्हणजे 80 ते 2000च्या 20 वर्षातलं मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर शुक्र आणि बुध हे जे ग्रह आहेत हे सूर्यावरनं जातात, पास होतात. म्हणजे आपल्या आणि मध्ये त्याच्या जसं चंद्र येतो ना ग्रहणामध्ये, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. बरोबर. मध्ये सूर्य आपल्याला दिसत नाही, म्हणजे अंधार होतो, बरोबर, तो मध्ये आल्यामुळे. तसं बुध शुक्र ग्रह पण पास होतात सूर्यबिंबावरनं. म्हणजे बिंबावरनं इन द सेन्स मधून जातात. सूर्य पलीकडे सूर्य असतो, पण आपल्याला प्रोजेक्शन सूर्यबिंबावरनं तो गेला असं दिसतं. त्याला अधिक्रमण म्हणतात. योगायोगाने काय झालं की 2004 आणि 2012 मध्ये शुक्राचं अधिक्रमण झालं. 73 आणि त्याच्यानंतर 1-2 बुधाची अधिक्रमण झाली. म्हणजे ह्या ज्या मी घटना सांगतोय ना, या घटना जरा म्हणजे उपयुक्त ठरल्या, त्या अनुकूल ठरल्या या प्रसारासाठी. म्हणजे त्या निमित्ताने लोक गोळा होतात ना, चला ते आम्ही अधिक्रमण आम्ही दाखवणार आहोत. मग येतात लोक पाहायला, काय काहीतरी विशेष वेगळी घटना घडली घडली आणि मग ती पाहण्यासाठी उत्सुक असतात लोक. म्हणजे
परसिस्टंट इंटरेस्ट असतो असं नाही. असे अभ्यासू माणसं कमी आहेत की सातत्याने याचा पाठपुरावा करतील असे, पण घटनेबद्दल लोकांना उत्सुकता असते. मग असं कोण दाखवणार आहे का याच्यात शोधात असतात लोक की आपल्याला ग्रहणाची माहिती कोण देईल, ग्रहण कोण दाखवेल, अधिक्रमण कोण दाखवेल, अधिक्रमण म्हणजे काय, असं कुतूहलही लोकांना निर्माण होतं. ते अमुकच वेळी का होतं वगैरे. बरोबर. आणि तसेच म्हणजे ग्रहणाविषयी पण बरेच समज गैरसमज. मी 80 सालच्या ग्रहणावर 100 व्याख्यानं दिली. बर. अच्छा. आणि त्यानिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेने नवीन एक गोष्ट सुरू केली. तेव्हापासून आम्ही 80 साली व्याख्यानं दिली 100 ग्रहण पाहायला लोकांनी जावं म्हणून. बर. कारण काय आहे, ते ग्रहण जे होतं ते 82 वर्षानंतर भारतातनं दिसणार होतं. म्हणजे मध्ये ग्रहण झाली नाही पण ती दिसली नाहीत भारतात. अच्छा, भारतात न दिसणारी. हा, म्हणजे खग्रास स्वरूपात नाही दिसलं. 1898 नंतर एकदम 1980 एवढ्या कालावधीनंतर खग्रास ग्रहण भारतात न दिसू शकत. मध्ये झाली पण ती भारतात नाही, भारतात दिसली नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ग्रहण पाहिलेला मनुष्यच कोणी नव्हता. अच्छा. एवढ्या गॅप मध्ये मनुष्य कोण असणार की ज्याने अनुभवलंय, कारण दिसलीच. 82 वर्षाची गॅप आहे ना. मग ती लोकांना उत्सुकताही होती, त्याचा आम्ही म्हणूया की फायदा घेतला की लोकांपर्यंत पोहोचू आपण, लोकांना ग्रहण पाहायला उत्सुक आहे करू, म्हणजे त्यांना की दा बाबा ग्रहण उद्युक्त करू, त्यांना उद्युक्त करू. पण खग्रास निसर्गामध्ये सर्वात सुंदर बेस्ट जर दृश्य असेल तर खग्रास सूर्यग्रहण आहे. नंतर अजून पुढे नंतर योगायोगाने काय आम्ही हे बघा, नंतर मग आकाश मित्राने आम्ही लोकांना घेऊन गेलो. 80 साली झालं, मग 95च्या 24 ऑक्टोबर, 11 ऑगस्ट 1999, 10 जुलै किंवा 9 जुलै 2009, 15 जानेवारी 2010. बर. म्हणजे एवढ्या वेळेला 26 डिसेंबर 2019 अशी सगळी ग्रहणं आम्ही पाहिली ना. काही खग्रास होती, काही अॅन्युलर होती, म्हणजे कंकण आकृती ती होती. तर ती त्याला आम्ही ट्रिप्स म्हणजे लोकांना घेऊन गेलो, आम्ही स्वतः पाहिलं. योगायोगाने बघा ना, एवढी ग्रहणं भारतातनं मग लगेच ती मालिका सुरू झाली. 82 वर्षाच्या गॅप नंतर भारतातनं दिसू शकेल अशी परिस्थिती. नाहीतर मग तशी अमेरिकेत पण ते मग त्याला सामान्य माणसानं जाता येत नाही. व्हिसा आला, अमुक आला, खर्च आला. भारतात तुम्ही कुठेही जाऊ शकता ना तुमच्या याने. राजस्थानात आहे तर काही व्हिसा लागत नाही, काही लागत नाही, आपण जायचं तिथे. तर असं ते आम्ही एवढी ग्रहणं पाहिली आणि त्याच्यामुळे उत्सुकता पण लोकांची वाढते मग ना. हो, नक्कीच. म्हणजे अमुक एक ग्रहण दिसणार आहे आणि ते कोणीतरी अभ्यासू व्यक्ती, बरोबर, त्याच्यामधलं काहीतरी समज, काहीतरी त्याच्यावरती अभ्यास आहे अशी व्यक्ती जर दाखवणार असेल तर अर्थात लोकांचा उत्साहही वाढतो त्यामध्ये. आणि ते तुम्ही मगाशी मुद्दा काढलात तसं, मग त्यातनं पुस्तकं लिहिली गेली. मग मी 95 साली ग्रहणे चंद्र सूर्याची असं ते 113 प्रश्नोत्तर असलेलं. अच्छा, म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपातलं. मग त्याच्यानंतर आमचे सहकारी आहेत, एक शिशिर देशमुख म्हणून, असे बरेच सहकारी आहेत. पण त्यांनी आणि मी असं दोघांनी ऍस्ट्रॉनॉमी ऑफ एक्लिप्सिस असं इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं. प्रश्नोत्तर टाईपच लिहिलं, म्हणजे त्याच प्रकाराने, पण खूप डिटेल माहिती, पुढची ग्रहणं दिलेली वगैरे वगैरे. असं पुस्तक 2009 साली आम्ही प्रसिद्ध केलं. अच्छा. आणि साध्या सोप्या, म्हणजे कुणालाही पटकन वाचताना समजेल अशा भाषेत, आणि वैज्ञानिक आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेचा भाग नाही. म्हणजे ते कुठल्या राशीला अनुकूल आहे, कुठल्या ते भाग नाही त्याच्यामध्ये. शास्त्रीय आहे सगळं आणि मजेदार आहे खूप ग्रहण विषय. ते महत्वाचं आहे की म्हणजे वाचताना महत्वाचं आहे. कारण नॉर्मली होतं काय की विज्ञानावरच्या व्याख्या वाचणं किंवा नुसतं समजून घ्यायचं म्हटलं तरी ते थोडंसं कंटाळवाणं होतं. नॉर्मल माणसाला ते थोडंसं कंटाळवाणं. ग्रहणाच्या फॅमिलीज असतात, ग्रहणाचे कुटुंब असतात. अच्छा. म्हणजे दर 18 वर्ष 10 दिवसांनी त्या सिरीज मध्ये ग्रहण होतच राहतं अनेक काळापर्यंत. ते पण मजेदार आहे अभ्यास त्याचा. अच्छा, म्हणजे ती माहिती पण अशी रंजक स्वरूपात माहिती आहे की मग ती वाचायला छान वाटते. मग त्याच्याकरता आम्ही लोकांना म्हणून उद्युक्त करतो की बाबा तुम्ही या, वळा, खूप छान. असं नाहीये की ते फार हाय लेवलचं शास्त्र आहे आणि त्याला अगदी शास्त्रज्ञच व्हायला पाहिजे, हाय क्वालिफिकेशन, असं काही नाही. तुम्ही सामान्य मनुष्य सुद्धा याच्यामध्ये कुतूहल त्याचं जागृत होऊ शकतो, इंटरेस्ट घेऊ शकतो आणि आधार चांगला मिळतं, म्हणजे समाधान होतं छान अभ्यासाने. आणि त्यातली माहिती कळते, महत्वाचं म्हणजे. आणि हा बरं विचारा काय. नाही, माझा प्रश्न असा होता की आता तुम्ही पुस्तकं तर बरीच लिहिली आणि
पुस्तकं लिहिण्याव्यतिरिक्त आणखीन म्हणजे ही माहिती जनसामान्यांपर्यंत प्रसारित व्हायला हवी म्हणून तुम्ही काही प्रोग्राम्स देखील म्हणजे काहीतरी रंजक पद्धतीने ती माहिती लोकांसमोर मांडणं याच्यासाठी तुम्ही आणखीन वेगळ्या कुठल्या तरी एका प्रोग्रामचाही आधार घेतला होता. तर त्या प्रोग्राम विषयी आम्हाला थोडीशी माहिती हवी होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन MKCL म्हणजे ज्यांच्यातर्फे आता MKCL हे नाव पुष्कळांना माहित नाही बरं का, पण MSCIT आहे ना ते वर्ड म्हणजे कॉम्प्युटर शिकवणारे क्लासेस आहेत बघा दाखवतो ते ह्या संस्थेचे आहेत. MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर त्याचं पुण्याला हेड ऑफिस आहे. तर त्यांच्यातर्फे म्हणजे तिथे योगायोगाने जिथे विवेक सावंत नावाचे जनरल मॅनेजर होते तेव्हा, आता ते हे आहेत म्हणजे अजून वरच्या पोस्टला आहेत, मेंटॉर आहेत आता. पण त्यांनी मनावर घेतलं त्यांना मी जेव्हा ही कल्पना मांडली तेव्हा, आणि मग आम्ही MKCL वर सध्याही प्रचलित आहे कोर्स ऍस्ट्रॉनॉमीचा. अच्छा. हा, आणि तो सगळ्यांना फक्त रजिस्ट्रेशन करायचं, कोणत्याही तऱ्हेची फी त्याची घेतली जात नाही, अगदी विनाशुल्क. शुल्क नाही त्याला, फक्त रजिस्टर करायचं. त्या विशिष्ट त्याची साईट आहे livedemi.mkcl.org. ओके. हा, ते ओपन करायची, लिंक वरती गेलं रजिस्ट्रेशन करून आणि त्याचे 15-16 भाग आहेत आणि इंटरॅक्टिव्ह आहे ते. बर. आणि संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत त्यात. म्हणजे नुसती बघा माहिती आणि त्याचं नॉलेज म्हणजे ज्ञान याच्यात फरक आहे. बरोबर. माहिती म्हणजे कसं आहे की बाबा गुरु आहे, मोठा आहे, त्याचा व्यास इतका आहे, त्याच्यावर अमुक ज्ञान गेलं, दिस इज इन्फॉर्मेशन. पण ह्याच्यातनं शिक्षण काही होत नाही, इन्फॉर्मेशन मिळते. पण तुम्हाला जर शिकायचं असेल म्हणजे आता गुरु दिसेल केव्हा, त्याला सूर्यभोवती फिरायला तेवढा काळ किती लागतो, तो वक्री होतो बघा, असं ऐकलं असेल, लोक ऐकतात रेट्रोग्रेड म्हणजे काय होतं नेमकं. तर अशा ज्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत ना त्या स्पष्ट करणारा तो कोर्स आहे. आणि इंटरॅक्टिव्ह आहे म्हणजे तो बोलतो मनुष्य, तुम्हाला तो प्रश्न विचारतो, मग तुम्हाला सांगतो काही कृती करायला की हे तिथे नेऊन ठेवा तुमच्या ह्याने, असं असं ते सुंदर आहे. 15-16 भाग आहेत त्याचे. ओके. आणि ते तुम्हाला कंटिन्यू करता येतं, म्हणजे आज थोडं तुम्ही पाहिलं उद्या त्याच्या पुढे कंटिन्यू करू शकता. हो, म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या सवडीप्रमाणे एकदा रजिस्टर केलं की तो 2 महिने ते अलाउ करतात. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन 2 महिने करता असतं. अच्छा, म्हणजे 2 महिने करता ते व्हॅलिड राहतं. व्हॅलिड त्या 2 महिन्यात तुमच्या सवडीनुसार तुम्ही करायचा जे काही कोर्स आहे तो कम्प्लीट करायचा. असं फार सुंदर कोर्स आहे. फक्त काय होतं की MKCLचा ऍस्ट्रॉनॉमीचा प्रसार करणे हा उद्देश नाही. त्यांची संस्था वेगळी आहे, म्हणजे कॉम्प्युटर शिक्षणाचं आहे त्यांचं, त्यामुळे फार कमी लोकांना तो कोर्स माहिती आहे. ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी जास्त प्रचलित आहे. आणखीन दुसरे उपक्रम तुम्ही विचाराल तर आम्ही आकाशाचे पुस्तक वाचूया असे काही प्रकल्प घेतले. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यामध्ये प्रथम संस्थेतर्फे तसं झालं. MKCL तर्फे आम्ही कल्याणच्या जवळ मुरबाड तालुका आहे ठाणे जिल्ह्यातला, तिथल्या ग्रामीण भागामध्ये हा केलं. नंतर ह्याचा एक फायदा असा झाला की मला अनेक संस्थांशी माझा संबंध आला व्याख्यानांच्या निमित्ताने. म्हणजे जिज्ञासा, ग्राममंगल, नारळकर फाउंडेशन पुण्यातलं वगैरे अशा संस्थांशी संबंध येत गेला ना. आणि त्यामुळे मग संस्थांमुळेही व्याख्यानांची संख्या किंवा असं काही ऑकेजन आलं तर मग ते बोलवतात आपल्याला की आता असं आहे तर तुम्ही या आकाश मित्र, असं. म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित व्याख्यानांची मालिका आणि कोर्सेस घेणं, म्हणजे वर्कशॉप म्हणून कार्यशाळा असं. त्या निमित्ताने पण म्हणजे बऱ्याच संस्थांबरोबर तुम्हाला जोडता आलं आणि त्यांना लाभ घेता आला आणि मलाही फायदा झाला. फायदा म्हणजे माझा प्रसार हे कार्य आहे ना, म्हणजे आपण शिकतो बरोबर ते लोकांपर्यंत पण चांगल्या पद्धतीने पोहोचून त्यांना गोडी लावणं हा एक उद्देश आहे. तर तो अनेसा ह्या संस्थांच्या मुळे होऊ शकतो, त्यांच्या माध्यमातून तो झाला तो. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, जिज्ञासा म्हणून ठाण्याला संस्था आहे, तर महाराष्ट्राच्या म्हणजे जव्हार आणि डहाणू हे ते 2 तालुके आहेत. आता पालघर जिल्हा झालेला आहे, पण पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्येच ते सगळं होतं, म्हणजे जव्हार आणि डहाणू. तर तिथल्या ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत, काही सरकारी आहेत काही खाजगी आहेत, अशा 36 शाळांना आम्ही आकाशदर्शन घडवलं त्यांच्या मुलांना. बापरे. ही गोष्ट जानेवारी ते मार्च 15 सालची आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये आदिवासी आश्रम ते जिज्ञासा संस्थेमार्फत आम्ही गेलो.
म्हणजे जिज्ञासा संस्थेने तो पुढाकार घेतला आणि ते आम्हाला अप्रोच झाले की आता हे मुलांना आकाश दाखवायचं तर करणार कोण, मग आकाश मित्रांनी ते करावं. असं ते म्हणाले की तुम्ही कराल का असं. ती बाकी व्यवस्था त्यांनी केली सगळी. तर आम्ही 2 महिने 36 शाळांमध्ये गेलो. बापरे. फक्त पण आकाश दाखवलं त्यांना. म्हणजे संध्याकाळी काय असायचं, 3 शाळा एका दिवशी आम्ही करायचो. माझ्याबरोबर 3 माणसं असायची, त्यांना ते एक शाळेत सोडायचं संध्याकाळी. मग ते 2 तास प्रत्यक्ष दुर्बिणी, त्यावेळेला गुरु बिरू संध्याकाळी होते छान, म्हणजे दाखवण्यासारखे काही होत्या. तर ते मग दाखवायचं आणि मग 3 शाळा झाल्या की रात्री 12ला आम्ही परत यायचो कल्याणला. दुपारी 12-1ला निघायचं, रात्री 12ला परत. आणि मुलांनाही छान वाटलं असेल अगदी प्रत्यक्ष अगदी सगळ्या डोळ्यांनी आपल्या पाहायचं, आकाश पाहायचं. त्यातून तुम्ही दुर्बिणीतनंही दाखवलं. दुर्बिणीतनं दाखवलं ना आम्ही. त्याच्याकरता दुर्बिणी घेतल्या आकाश मित्रांनी. त्यामुळे जास्त अजून त्यांना मजा आली असेल ते पाहायला त्याच्यामध्ये. आणि ते आकाशाचे पुस्तक वाचूया यामध्ये आम्ही काय केलं, कॉलेजची मुलं घेतली ती यांच्यासारखी 10 मुलांना सांगितलं की तुम्ही शाळांमध्ये जायचं, आठवड्यातनं एक ग्रुपला दाखवायचं. म्हणजे शाळांना काय सांगितलं की तुम्ही 50 मुलांचा ग्रुप करा, त्यांना आमचा जो कोणी युवक आहे तो येऊन दाखवेल आकाश, आणि पैसे नाहीत तुम्ही कुठलेही द्यायचे त्याच्याकरता, फक्त त्याला अलाउ करायचं, म्हणजे तो येईल. आणि तीच मुलं ठेवायची 50 असं. म्हणजे शाळाभर 400 मुलं, 400 मुलांना दाखवणार नाही. कारण तुम्ही म्हणता इनकल्केट व्हावा त्यांच्यामध्ये, कारण ते सातत्याने काही दाखवल्याशिवाय इंटरेस्ट निर्माण होत नाही. नाही तर मग नुसता एक दिवस चंद्र पाहिला तर 400 मुलांनी चंद्र दाखवला, झालं, संपलं. तर असे आम्ही कन्सिस्टंटली त्या 50 मुलांनाच ते दाखवलं गेलं. अशी आम्ही 10 निवडली होती मुलं कॉलेजची. प्रत्येकाला 4 ग्रुप दिले होते. म्हणजे 40 ग्रुप, 40 गुणिले 50, 2000 विद्यार्थी कव्हर झाले. म्हणजे महाविद्यालयीन मुलांचा यात सहभाग आला. महाविद्यालयीन मुलांचा सहभाग. त्यानिमित्ताने त्यांचाही अभ्यास झाला. त्यामध्ये त्यांना आम्ही 7 दिवसाचं प्रशिक्षण दिलं रिसॉर्टवर. अच्छा, म्हणजे त्यांना आधी प्रशिक्षण दिलं, कारण मग त्यांना ते कसं दाखवणार त्याशिवाय मुलांना. त्यांनाच मुळात परिचय नसेल तर ते काय दाखवणार. बरोबर. त्यामुळे त्याच्या संकल्पना, प्रत्यक्ष आकाश दर्शन ह्याकरता आम्ही त्यांना आठवडाभराचं शिक्षण दिलं आणि मग त्यांना सांगितलं की आता तुम्हाला हे 4 ग्रुपला तुम्ही जायचं दाखवायला. असं मुरबाड तालुका, ग्रामीण भाग. त्यानिमित्ताने त्यांची कार्यशाळा झाली. आणि जे महाविद्यालयीन विद्यार्थी होती त्यांच्यासाठी पण हा वेगळा अनुभव झाला. त्यामुळे म्हणजे अशा निमित्ताने खरोखर म्हणजे असे जे कार्यक्रम आहे, उपक्रम आहेत, हे राबवले जाण्याची खरंच गरज आहे, आवश्यकता आहे. आणि मग इथून पुढे आता असेच काही उपक्रम तुम्ही राबवणार आहात, म्हणजे जे तुमचे काय म्हणतात त्याला फ्युचर प्लॅन्स जर म्हणलं तर तुम्ही त्यात काय सांगाल की इथून पुढे कसं करणार आहात, की म्हणजे काही वर्कशॉप्स घेणार आहात किंवा? हो, आहे ना वर्कशॉप्स. काही संस्था आम्हाला अप्रोच होतात. तर उदाहरणार्थ प्रथम नावाची जी संस्था आहे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, ते आम्हाला आता अप्रोच झालेले आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांसाठी आम्ही असा एक 4 दिवसाचा वर्ग आता नजीक घेतो आहोत. इथेच पुण्यामध्ये घेतो. तर असं चालू असतं आमचं. आणि आकाश दर्शन आणि ह्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचणं, चर्चा करणं या विषयावर, ह्याच्याकरता रविवारी बैठक, दर रविवारी बैठक म्हणजे चर्चा म्हणा, चर्चेसाठी कोणीतरी दुसऱ्या विषयावर काहीतरी सांगतं, काही लेख येतात ते वाचायचे. बरोबर. ते चिकित्सकपणे त्याचा अभ्यास, त्यात काय सांगितलंय, काही चुका आहेत का, त्याची चर्चा. अच्छा. आणि ह्याच्याबरोबर आता तुमची आकाश मित्र जी संस्था आहे, तर या संस्थेमार्फत आता काही काय म्हणू शकतो कोर्सेस किंवा असं काही आयोजित केलं जातं? दरवर्षी आम्ही कोर्स घेतो अजूनही. म्हणजे चालू आहे ना. म्हणजे फक्त तो आम्ही काय करतो, आतापर्यंत आमचे 12 सालपासून तर कंटिन्युअस दरवर्षी कोर्स झालेले आहेत. एक ह्याचा काळ सोडला तर कोरोनाचा. आणि त्याच्याशिवाय आम्ही काय करते, निरनिराळ्या ऍक्टिव्हिटी. त्या करोना काळात आम्ही काय केलं की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा घेतली. म्हणजे त्यात कोणी पॉवर पॉइंट प्रेझेंट, आम्ही विषय दिले होते, त्यातला त्यांनी विषय निवडावा आणि त्याच्यावर एक स्लाइड शो करावा. अच्छा. आणि मग तो स्लाइड शोला आम्ही म्हणजे असे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरूनही एंट्री झाल्या आम्हाला. फक्त आता एवढंच आम्ही केलं की त्यांची परीक्षा घेतली. म्हणजे त्यांनी ते काय 2 मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला पाठवला. मग त्यांना आम्ही प्राचारण केलं की आता तुमचा स्लाइड शो आम्हाला दाखवा आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. बरोबर. कारण कसं आहे की हे बघा, आता इतकं सगळं इंटरनेटमुळे सगळी माहिती धोधो आपल्याला मिळते. म्हणजे एका विषयावर तुम्ही कितीतरी गोष्टी जमा करून त्याचा स्लाइड शो करू शकता ना. नॉलेजच पाहिजे असं काही नाही.
स्लाइड शो बनवायला नॉलेज हवं असं काही नाही, उपलब्ध आहे. तर त्याला त्यातलं नॉलेज आहे की नाही त्या विषयातलं हे आम्ही टेस्ट केलं. अच्छा. आणि तुम्हाला सांगायचं एंट्रन्स टेस्ट झाली म्हणजे. येस. आणि सांगायचं का असं म्हणजे तुमच्या केरळ मधल्या एका मुलीला पहिलं बक्षीस मिळालं. अच्छा. त्या ह्याच्यात म्हणजे भारतातनं पण एंट्री झाली आम्हाला. वा. महाराष्ट्रात नाही आल्या. महाराष्ट्रातल्या एका नाशिकच्या विद्यार्थ्याला मिळालं की पहिलं बक्षीस त्या मुलीला मिळालं केरळमधल्या. तर असं ती करोना काळात घेतलं आम्ही. बरं. ऑनलाईन घेतलं असं. आणि मग आता ऑफलाईन सुद्धा सुरू आहे आता, म्हणजे सुरू आहे की म्हणजे आकाश मित्र या संस्थेतर्फे ते कोर्सेस आयोजित करतात. आणि आता इथून पुढे म्हणजे आता खगोलशास्त्र हा विषय आपण बघितला, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विनोबा भावे यांच्या गीता प्रवचन या विषयावर देखील छान बोलता आणि त्याच्यावर तुमचे लेखनही आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. हा, तर त्याबद्दल असं म्हणजे की हे पहा, मी विनोबांची जन्मशताब्दी 1995 ला झाली. तेव्हा त्यांच्यावर काही लेख आले आणि योगायोगाने मला त्यांचं गीता प्रवचन आहे हे पुस्तक माझ्या पाहण्यात आलं. तर ते त्याच्यामध्ये कसं आहे, त्या पुस्तकामध्ये ही प्रवचनं विनोबांनी तुरुंगात केलेली आहेत. 1932 साली धुळ्याच्या तुरुंगामध्ये राजकीय कैदी होते, त्यात विनोबा होते, साने गुरुजी, लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे बरीच मंडळी होती, जमनालाल बजाज, अशी बरीच मोठी मोठी मंडळी राजकीय कैदी होते. तर त्यांच्या समोर विनोबांनी प्रत्येक रविवारी एका अध्यायावर प्रवचन असं केलं. अच्छा. ती साने गुरुजींनी लिहून घेतली, म्हणजे अगदी लघुलेखकासारखी असं लिहून घेतली. नाही तर मग ती प्रवचनं तिथेच संपली असते, लोकांनी ऐकली झालं असं, पण ते लिहून घेतले. आज 14 भाषांमध्ये त्याची भाषांतर आहेत झालेली. आणि मराठीतले किती 64 त्याच्या आवृत्त्या झाल्यात, खूप 50च्या वर. तर ते माझ्या वाचनात आलं योगायोगाने पुस्तक. आणि मग मी म्हटलं की अरे याच्यात गीतेचा श्लोक नाही, काही नाही, पण गीतेत काय सांगितलंय हे प्रत्येक अध्यायावर विनोबांनी अतिशय सुरेख त्याचं निरूपण केलेलं आहे. त्यामुळे मग मी विनोबांकडे ओढला गेलो त्या प्रवचनाच्या पुस्तकाच्या निमित्ताने. आणि मग विनोबांचे साहित्य मिळवणं, खूप साहित्य आहे विनोबांचं, खूप चांगले, विनोबांचं खूप विद्वान मनुष्य. मग त्यांची भूदान यात्रा आहे, 12-13 वर्ष भूदान चळवळ आहे. तर मग असं त्यांच्या अभ्यासामध्ये मी पडलो आणि आता मग गीतेवर प्रवचन करतो मी. मग ते मी गीते प्रवचनांवरती मी स्वतः लेख लिहिले, काय म्हणजे मूळ गाभा त्या प्रवचनाचा. पण मग आता आधुनिक काळाप्रमाणे त्याच्यात काही नवीन उदाहरणं लोकांना अपील होतील अशी टाकणं, बरोबर, असं करून मी 22 लेख, दादरला एक बाल विकास मंदिर म्हणून संस्था आहे, ते मासिक काढतात, त्याच्यात ते 22 लेख मी लिहिले. आणि आता त्या लेखांचे व्हिडिओ मी करतो आहे, म्हणजे 12-13 मिनिटाचा एक व्हिडिओ भागावर असे 22 भाग केलेले आहेत. म्हणजे अध्याय 18च आहेत, पण काही अध्यायांचे 2 भाग केलेत, काही अध्याय पहिले 2-3 अध्यायाचं सलग केलेलं आहे. असं करून 22 भाग केलेत गीतेच्या याच्यावरती. तर हेतू आहे की विनोबा पसरावेत, म्हणजे विनोबांचंच हे मूळ आहे असं सांगितलंय त्यात, माझं काही नाहीये. पण विनोबा, मग त्याने माझा उद्देश असा की त्यानिमित्ताने विनोबांचं प्रवचन लोकांनी वाचावीत किंवा विनोबांचं अन्य साहित्य वाचावं. खूप सुंदर त्यांचे विचार पोचले पाहिजेत त्या निमित्ताने, आणि ते पोचतायत. बरोबर. तुम्ही जे प्रवचन किंवा तुमचे जे व्याख्यान होतात त्या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोहोचतात. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे योगायोगाने काय आहे की विनोबांची जी यात्रा होती ना, भूदान यात्रा, ज्याला प्रजासूय यज्ञ असं विनोबा म्हणायचे. बरं. ते पहिलं भूदान 18 एप्रिल 1951 ला झालं. अच्छा. तेलंगणामध्ये. तर त्याचं आता 75वं वर्ष चालू होतंय, 74 वर्ष झाली आता त्याला गोष्टीला, ह्या एप्रिलमध्ये. तर मी त्यानिमित्ताने असं ठरवलंय की आता संस्थांकडनं, लोकांकडनं मला बोलावणं यावं अशी माझी अपेक्षा आहे. ते भूदानावर मी व्याख्यानं देणार आहे आता विनोबांच्या. अच्छा. नक्की ते काय विनोबांनी 13 वर्ष हिंडले, किती जमीन मिळाली, कशी अहिंसेने कसं मोठा प्रयोग होता तो अहिंसेचा, अध्यात्माचा, असं लोकांना नुसतं एक वरवर माहिती आहे असं की असं काहीतरी विनोबांनी केलं, पण नक्की काय केलं 13 वर्षांनी, कशा पद्धतीने ते
केलं, कसं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला वगैरे वगैरे, हे लोकांना तपशीलवार कार्याविषयीची तपशीलवार माहिती तशी ती तपशीलवार माहिती नाहीये. एक साधारण माहिती आहे की असं होतं काहीतरी होतं. तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं की विनोबा हे एक फार महान व्यक्तिमत्व आहे. नक्कीच. फक्त ते म्हणजे तसं दुर्लक्षित आहे. काही लोकांना अजिबात माहित नाही. ज्यांना माहिती आहेत त्यांना काही वेगळ्या पद्धतीने माहिती आहेत आणि काही लोकांना ते ऐकल्यावर मात्र लोक अचंबित. वर्ध्यामध्ये विनोबांचा आश्रम देखील आहे ना? हो, पवनारला आहे विनोबांचा आश्रम. वा, त्या निमित्ताने लोकांना कळेल विनोबा नक्की काय आहे, विनोबांचे विचार काय आहेत, विनोबांचे विचार महत्वाचे. कारण हे बघा कसं आहे, विनोबा हे संत, पुढारी, समाज अशा कशातच मोडत नाही. त्यामुळे जसं आता लोक कसं करतात की दासबोध वाचतात, गजानन महाराजांची पोथी वाचतात वगैरे वगैरे, असं लोक आहेत. पण विनोबा हा एवढा मोठा आध्यात्मिक मनुष्य लोकांना माहित नाहीये की त्यांचं किती त्या क्षेत्रातलं काम आहे किंवा योगदान आहे, हे माहित नाही लोकांना. तर ते लोकांपर्यंत न्यावं, जावं, हा माझा उद्देश आहे त्याच्यातला. नक्कीच तो सार्थक ठरेल. आपण या माध्यमातून आवाहन देखील करू की आपण जास्तीत जास्त विनोबांचे विचार पोहोचवायचाही प्रयत्न करूया या माध्यमातून. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की विनोबांबद्दल देखील तुम्ही छान सांगितलं, त्यांच्या विचारांबद्दल देखील छान सांगितलं. पुन्हा एकदा खगोलशास्त्रावर येऊयात. आणि प्रश्न असा आहे की आता जी नवीन पिढी घडतीये किंवा 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी तर पास आउट होणार आहेत किंवा झालेले आहेत, तर कुणाला जर का त्याच्यामध्ये खगोलशास्त्रामध्ये थोडासा इंटरेस्ट असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये कशा प्रकारे ते येऊ शकतात त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यात करिअर कसं ते करू शकतात? निश्चित होऊ शकतं. म्हणजे खूप वाव आहे. आता कसं आहे की तंत्रविज्ञान, टेक्नॉलॉजीचा खूप समावेश सगळीकडे सगळ्या क्षेत्रात झालेला आहे. इंटरनेट, हे ते अमुक तमुक वगैरे, इलेक्ट्रॉनिक्स. तर त्यामुळे ऍस्ट्रॉनॉमी ह्या विषयाशी आपण एखादा व्यक्ती जोडून घेऊ शकतो. म्हणजे नॉट नेसेसरीली की त्याला ऍस्ट्रॉनॉमी मध्ये PhD करायला पाहिजे वगैरे असं नाही. किंवा आता पुण्यातली आयुका संस्था आहे, आयसर आहेत. त्या आयसर मध्ये ज्या आहेत ना, आयसर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये, त्याच्यात विद्यार्थी प्रवेश घेतात आणि त्यांच्या आवडीच्या विषयावर त्यांना मग काहीतरी म्हणजे इंटर्नशिप वगैरे करता येते. काही पुढे त्यांना वाव मिळतो अभ्यासाला. फक्त ह्या विषयाला काय आहे की बॅकग्राऊंड जे आहे, म्हणजे पार्श्वभूमी, अकॅडमिक पार्श्वभूमी म्हणू आपण, ती फिजिक्स, मॅथमॅटिक्स याची पाहिजे. कारण ऍस्ट्रॉनॉमी मध्ये ऍप्लिकेशन या दोन सायन्सेसच जास्त आहे. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स फिजिक्स वगैरे असं म्हणतो. आणि इंजिनिअरिंगला पण वाव आहे त्याच्यामध्ये. पण मग इंजिनिअरिंगचा मनुष्य आता ऍस्ट्रॉनॉमी असं नाही करत. तो त्या ऍस्ट्रॉनॉमीच्या संस्थेला त्याची मदत होते, त्याच्या नॉलेजची. म्हणजे तो एक सहाय्यक म्हणून होतो. म्हणजे त्याचं नॉलेज त्यांना उपयोगी पडतं. पण खास ऍस्ट्रॉनॉमी असं जर करायचं असेल तर करता येऊ शकतं. खूप वाव आहे त्याच्यामध्ये. आयुकामध्ये जाता येतं किंवा ह्या संस्थांमध्ये जाता, आयसर सारख्या संस्था, किंवा PhD करता येते. आयसर सारख्या संस्थेमध्ये ह्या विषयाला प्रवेश करता येते, इंटर्नशिप वगैरे असं वाव, भरपूर वाव आहे. म्हणजे वाव नक्कीच आहे. म्हणजे जर करायचं असेल, काही विद्यार्थ्यांना जर त्याच्यामध्ये रस असेल, गोडी असेल, तर नक्कीच याच्यामध्ये करिअर देखील होऊ शकतो छानपैकी. आणि आता नुकताच प्रसंग जो आता झालेला आहे किंवा घटना एक जी चर्चेमध्ये आहे म्हणजे सुनीता विल्यम्स परत 9 महिने अंतराळात राहून आली. तर ती देखील एक प्रेरणादायी घटना आहे खरं तर त्यानिमित्ताने त्याचाही उल्लेख इथं करावासा वाटतं. काय आहे माहितीये का, एक गीतेत असं वाक्य आहे, धृती उत्साह समन्विता. म्हणजे माणसाला उत्साह असतो, यांनी प्रेरणा मिळते. पण पुढे जे ऍक्टिव्ह राहायला पाहिजे की काय संकल्प केले. आता प्रत्येक जण काही कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स होऊ शकत नाही. पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमची पार्श्वभूमी म्हणा किंवा तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे लक्षात घेऊन तुम्ही करू शकता ना. पण ते कंटिन्युटी, त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे करण्यामध्ये. उत्साह ठीक आहे, महत्वाची गोष्ट ही महत्वाची, फार मोठी उत्साह येतो माणसाला. पण उत्साहाने ते एक विशिष्ट गोष्ट ठरवून की बाबा आपल्याला काय जमेल, आपण काय करू शकतो या विषयामध्ये, त्याचा पाठपुरावा करत राहणं आणि ते करणं महत्वाचं आहे.
तर तसं तर खूप आपल्याला गोष्टी अनुकूल आहेत या दृष्टीने. नक्कीच नक्कीच. खूपच महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली या निमित्ताने की उत्साह जरी असला आता तरी तो तात्पुरता न राहता तो टिकला पाहिजे आणि त्याच्यावरती सातत्याने काम झालं पाहिजे, तर ते कुठेतरी जाऊ शकतं. त्याच्यामध्ये एक संस्कृत मध्ये असं सुभाषित आहे की आपली जी सावली असते ना ती सकाळी खूप लांब असते, नंतर ती क्रमाने लहान लहान होत सूर्य तसं उत्साहाचं असतं. मनुष्य काहीतरी 1 जानेवारीला संकल्प करतो की मी यावर्षी अमुक अमुक करणार, झाला 4 दिवस गेले की ते संकल्प बारगळतो त्याचा. म्हणजे काहीतरी एक प्रेरणा घेण्याची वस्तू, घटना, व्यक्ती असते, पण त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्याला काय जमेल, काय करता येईल, आपल्या मर्यादा सांभाळून आणि त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे महत्वाचं. आणि ते करता येऊ शकेल, कारण आजकाल मुलांना खूप एक्सपोजर आहे, विद्यार्थ्यांना, तरुणांना सगळ्या विषयांमध्ये एक्सपोजर आहे आणि पाहिजे ती माहिती उपलब्ध आहे. खूप माध्यम भरपूर, त्याचा उपयोग करून एखादी व्यक्ती असं करू शकते ना. नक्कीच. आता तुम्ही मलाच प्रश्न विचारले तर बघा, आमच्या काळामध्ये काही इंटरनेट नव्हतं, अहो मोबाईल सुद्धा नव्हता. म्हणजे मी मोबाईल रिटायर झाल्यानंतर मी मोबाईल घेतला. ते हे सगळं आम्ही वर्तमानपत्रातनं जे आर्टिकल यायचे, तर तुम्ही मगाशी पुस्तकांचा विषय काढला ना, तर माझी अजून 2 पुस्तकं तुम्हाला सांगायची राहिली. एक आता गेल्या 23 साली माझं ओळख नवांगणाची असं एक छान पुस्तक प्रसिद्ध झालं. छान इन द सेन्स त्याच्यात म्हणजे त्याच्यामध्ये सगळं अमॅच्युअर लोकांना, हौशी आकाश निरीक्षकांना लागणारी इन्फॉर्मेशन आहे, तर ऍडव्हान्स गणित पण आहेत त्याच्यामध्ये. ते एक आहे. आणि विनोबांच्या छंदातून मला असं एक पुस्तक मी प्रसिद्ध केलं 21 साली झालं माझं, म्हणजे की विनोबांची विचारपोथी नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात 700 विचार विनोबांनी जवळजवळ 81 वर्ष झाली, 1930 साली वगैरे लिहिलेले आहेत. पण त्याचं त्याने काही विवेचन केलेलं नाही. तर त्यातले 75 विचार निवडून विनोबांचंच त्या संबंधी कुठे कुठे त्या विचाराला असं ऍबस्ट्रॅक्ट स्वरूपात होते, नुसते विचार होते लिहिलेले आहेत. अच्छा. त्याचं पुढे काही वर्णन किंवा त्याचं विवेचन किंवा स्पष्टीकरण नाही. त्याचं विनोबांचं सगळं साहित्य वाचून माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला ह्या विचारांची, हे विनोबांचे जे विचार आहे, हे लेखन आहे, हे जोडता येईल त्या विचाराला अनुकूल असलेलं. तर असे 75 विचार निवडून मी विनोबांची विचारपोथी एक चिंतन असं 75 विचार त्यातले निवडले. आणि त्याचं पुस्तक 21 साली प्रसिद्ध झालं. खूप छान. अशी पुस्तकं झाली आणि काम चालू आहे. रेल्वेमध्ये मला इंटरेस्ट आहे खूप. त्या माझ्याकडे पूर्वी, आता सुद्धा आहे तो नकाशा, 4x3चा नकाशा, आणि त्याच्यावर रेल्वेचे रूट दाखवता येतात. आता ते रेल्वेची माहिती माझ्याकडे बरीच मी गोळा केलेली आहे, इंटरेस्ट आहे, गाड्यांचे नंबर कसे आहे, कसे वगैरे वगैरे. पण त्या विषयाकडे मला ऍडिशनल पण त्या छंदाकडे मला आता ह्या सगळ्यामुळे फारसं लक्ष देता येत नाही. किती विषय एका वेळेला हाताळणार असं होतं ना. आता सध्या मग हे ऍस्ट्रॉनॉमी आणि विनोबा असं 2 सध्या जास्त प्रमाणात चालू आहे, त्याच्यावर जास्त फोकस आहे. पण रेल्वेचा आहे मनामध्ये की आपण रेल्वेत, आणि झालेले पूर्वी कार्यक्रम केलेत मी त्या नकाशावर. होय का? लोकांसमोर, म्हणजे रेल्वेची माहिती, कसं काय अमुक वगैरे, त्यातल्या घटना आणि रूट दाखवता येतात ना. 4x3चा नकाशा आहे माझ्या घरी, त्याला 204 LED बसवलेले आहे. आणि मग आमच्याच एका विद्यार्थ्यांनी ते इलेक्ट्रॉनिक्सवर केलं आणि त्यांनी तो जो काही म्हणजे त्याचा बॉक्स होता, त्याच्यामध्ये तुम्ही गाडीचा नंबर दिला किंवा नाव दिलं तर त्याचे असे दिवे लागतात. अच्छा, त्याचा पाथ दाखवतो, त्याचा रूट जो आहे जाण्याचा, म्हणजे मुंबई ते हावडा अशी गाडी आहे समजा, गीतांजली एक्सप्रेस. आता हा सुद्धा इंटरेस्टिंग विषय रेल्वेचा असा आहे की रेल्वेच्या गाड्यांची जी नावं आहेत ना, त्याच्यातनं भारतीय संस्कृती आपल्याला दर्शन होतं. अच्छा. म्हणजे आता बघा ना, गीतांजली एक्सप्रेस म्हणजे काय? गीतांजली हा लोकसंग्रह आहे ना रवींद्रनाथ टागोरांचा. त्याच्यावरून ते नाव दिलं गीतांजली. त्याच्यावरनं नाव दिले. अशी नद्यांची नावं आहेत, गंगा कावेरी एक्सप्रेस, नर्मदा एक्सप्रेस, असे नद्यांच्या नावाच्या कितीतरी गाड्या आहेत. कृष्णा एक्सप्रेस. नंतर एक थिरुवल्लुवर कोयना एक्सप्रेस आहे. थिरुवल्लुवर नावाचा एक तामिळनाडूमध्ये संत झाला, त्यांनी थिरुकुरल असा ग्रंथ लिहिला, जसं रामदासांचा दासबोध आहे किंवा असे अनेकांचे ग्रंथ आहेत ना, तसा त्याचा. तर ह्याच्या जम्मू तावीपासून कन्याकुमारी पर्यंत जी एक्सप्रेस धावते तिला थिरुकुरल एक्सप्रेस म्हणतात. अच्छा. म्हणजे संतांवरून ते नाव पडलं. म्हणजे भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती ह्याचं प्रतिबिंब रेल्वेच्या गाड्यांच्या नावात आहे.
चौरी चौरा एक्सप्रेस आहे, कारण तो सत्याग्रह आहे ना चौरी चौराचा. बरोबर. अहिंसा एक्सप्रेस आहे, सर्वोदय एक्सप्रेस आहे, सर्वोदय आहे, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, आता आपल्या भागातल्या सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे, कारण सोलापूरला सिद्धेश्वराचं म्हणजे अशा पद्धतीने खूप असं गोवळकोंडा एक्सप्रेस, म्हणजे किल्ले गड अशा तऱ्हेची अशा अनेक प्रकारची जी नावं त्याच्यामध्ये वापरली. तर खूप रेल्वेचा म्हणजे हा विषय इंटरेस्टिंग आहे. नक्कीच नक्कीच. पण तो जरा माझा मागे पडलेला विषय, म्हणजे त्याच्यावर मला आता काम करायचं आहे, पण काम अजून करता येत नाहीये ह्या सगळ्या याच्यामुळे. हा सगळा व्याप सांभाळून. तर खूप छान माहिती तुमच्याकडनं या निमित्ताने मिळाली, खगोलशास्त्रावरची माहिती मिळाली, विनोबांचे विचार हे देखील त्या निमित्ताने काही सारांश रूपाने ऐकायला मिळाले, किंवा विनोबा भावेंची जी गीता प्रवचन आहेत त्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला मिळाली या निमित्ताने. तर तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या आम्ही बिघडलो या युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन जो काही तुमचा व्याप आहे एवढा मोठा, याच्यातून थोडासा वेळ काढून आज इथं मुलाखतीसाठी आलात, त्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनल कडून खूप खूप मनापासून धन्यवाद. तुमचेही धन्यवाद, कारण तुम्ही ह्या माहिती माझ्याकडे आहे त्याला वाव मिळाला, लोकांपर्यंत पोहोचली. धन्यवाद. धन्यवाद.